एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती ही आजची पत्रकार परिषद आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये सोबत घेऊन निवडणूक लढवायची, ठाकरे आता महाविकास आघाडीमधून एक्झिट घेत आहे असं सगळं दृश्य दिसतंय. तसं बघता या सगळ्या बंधाकडे काय आपल्याला याचा परिणाम काय कारण अडचणी कशाला तुम्ही बिंदास विचारा, काही नाही अडचण मुंबईमध्ये आता जे काय परंतु आता मराठा संदर्भात ज्या निघाल्यानंतर आपण की त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये परत आता चॅलेंज दिलं गेलं. मराठी मतदारांनाच येतो. 2014 पासूनचा इतिहास काढून बघा. 2014 पासून मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार, त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त आमदार. दुसरा मुद्दा, महापालिकेला जवळपास आमच्या त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेची जागा सारखी आहे. तिसरा मुद्दा, फार लांब जाऊ नका, आता बेस्ट निवडणूक झाली, त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते. तरी सुद्धा एकत्र येऊन ते दोघांचं एकही जागा ते निवडून आणू शकले नाही. तिथं पूर्ण मराठी मतदार होते त्या मतदान करणारे. प्रश्न असा आहे की तुम्ही असं लगेच म्हणाल की काय तेवढं 10-12-13 हजार मतदार तुम्ही करता, पण लिटमस टेस्ट या मोठमोठे सर्व्यांचा सॅम्पल सर्वे असाच असतो. आणि मराठी मतदारांना मगाशी म्हणालो की त्याच्या जगण्याचे विकासाचे मुद्दे आता महत्वाचे. मुंबई गेले अनेक वर्षांवर सत्ता राखून सुद्धा मुंबई लुटली कुणी हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो मुंबईकर सर्वसामान्य मराठी मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे हा विश्वास आहे. सर्व पत्रकार बंधूंचं, भगिनींचं भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा कार्यालयात स्वागत. आपले मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्ये साहेब आपल्या शहरात संवाद साधतील. मी केशवजींना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधा. सर्वप्रथम सर्व पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. खर तर अजित सिंह आता बोलत होतो म्हणलं आपण ब्रेकफास्टच्या वेळी बोलवलं होतं, पण आता लंचची वेळ झाली. बराच वेळ तुम्हाला थांबावं लागलं. तयारी केली बघा, तयारी म्हणूनच बराच वेळ. ठीक आहे, बराच वेळ थांबावं लागलं पत्रकारांना. असं आहे, 40% जो जीएसटी होता तो 28% त्यापेक्षा कमी याच्यामध्ये तो आणलेला आहे. त्यावेळेस स्वाभाविकपणे मोठी रक्कम त्याची कर रुपयाची ती वाचणार आहे. त्यामुळे थेट ह्याचा फायदा हा सर्वसामान्य माणसालाच होणार आहे, हे नक्की. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त होतात, म्हणून 3 वर्ष आले बीजेपी सरकारच्या किमतीमध्ये काही असं केलंच नाही. कमी ज्यावेळी किमती जास्त होत्या त्यावेळेस वाढवलं नाही. किंबहुना ज्यावेळी अत्यंत आणीबाणीची परिस्थिती होती, कोरोना काळामध्ये होती, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार एकमेव सरकार होतं की ज्यांनी आपल्या महसुलामध्ये कपात करत कोरोनाच्या काळखंडानंतर पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी केले होते. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होतं, त्यांनी असा कोणताही निर्णय केला नाही. महाविकास सरकार जाऊन ज्यावेळी युती सरकार आलं ते पहिला निर्णय झाला होता 5 रुपये पेट्रोल डिझेल कपात करण्याची. त्यामुळे कपात केलं नाही असं म्हणण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी असं घडलं त्यावेळी ते निर्णय केले. असं आहे की त्यासाठी असं आहे की त्या शेतकऱ्यांसाठी जो आर्थिक योजना सुद्धा चालू आहे. आणि मुळामध्ये पेट्रोल डिझेल हे जीएसटी मध्ये येत नाही. ते ज्यावेळी येईल त्याच्यावर निर्णय केला जाईल.